गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पांसोबत सगळे दिवस किती मस्त आणि फ्रेश असे वाटतात. तर आजची सकाळसुद्धा खूप फ्रेश होती. पण कालचं ना म्हणजे गणपतीमध्ये बरेच पाहुणे उशिरापर्यंत दर्शनाला येत असतात. त्यामुळे सकाळ थोडीशी अशी लेट असते आणि लेट असल्यामुळे थोडं आवरलेलं नव्हतं. मग ब्रेकफास्टसाठी मी आता उषा पप्पांना लेट झालं म्हणून त्यांना फक्त दूध गरम केलं. दूध आणि खारी. त्यांना म्हटलं आजच्या दिवस आहे ना दूध आणि खारी हाच ब्रेकफास्ट तुम्ही करून द्या. तर थोड्या वेळाने मुलं उठले. मग मुलांसाठी म्हटलं चला आज पोहे करावे. तर पटापट कांदा बिंदा चिरून घेतला आणि ना काही कांदे इतके कडू असतात. त्यातलाच हा कांदा होता. खूप रडवलं ह्या कांद्याने आज मला. नंतर मग कांदे परतून घेतले आणि कांदा परतत असताना बटाटा आणि कांदा आपण परततो ना तेव्हा थोडंसं हलकंसं मीठ टाकायचं. म्हणजे बटाट्याला आणि कांद्याला ना छान अशी चव येते. आणि थोडंसं मीठ जे आहे ना ते मी आपण पोहे भिजवत ठेवतो ना त्यातच मी मिक्स करते. हळदसुद्धा मी शक्यतो पोह्यांनाच मिक्स करून ठेवते. आणि मग आपण जेव्हा पोहे परतायला घेतो ना तर मी तुम्हाला एक टिप किंवा ट्रिक सांगते. ही माझ्या सासूबाईंनी सांगितलंय मला. तर आपण पोहे जेव्हा मिक्स करतो म्हणजे जेव्हा परतायला घेतो तर ते असे पटापट असे ढवळल्यासारखे नाही करायचे. तर उलटणी अशी कढईच्या अगदी खाली घालायची. खालून पोहे घेऊन वर यायचे आणि ते हलक्या हाताने परत कढईमध्ये असे पसरवून टाकायचे. याच्याने ना दाणा तुटत नाही हा पोह्यांचा. तर खालची सगळी कामं उरकून पटापट आता 12:30 वाजले. ब्रेकफास्ट झाला, स्वयंपाक पण लगेचच करून घेतला मी आणि ते सगळं करून आणि आता मी वर आले. कारण की तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये एका दाखवलं होतं मी की आम्ही सुदर्शन चक्र आणि एक बासरी गिफ्ट देणार आहे. तर मग सुदर्शन चक्र तर त्या दिवशी कंप्लीट झालं होतं डेकोरेट करून, पण बासरी राहिली आहे. आणि आजचा गणपतीचा सेकंड डे. आज संध्याकाळी बासरी आणि सुदर्शन चक्र तिथे त्या देखाव्याच्या तिथे पोहोचणार आहे. तर मग त्याच्यामुळे मला काही करून आज ते कंप्लीट करायचंच आहे. आता फटाफट मी ती बासरी डेकोरेट करते आणि मग पुढच्या कामाला मला लागता येईल. पण आपण इथे बाप्पा डेकोरेट करत होतो. आज आपल्याला बासरी करायची. मी इथे बासरी आणून ठेवली. आता ही आपल्याला डेकोरेट करायची. तर फायनली 1 तास लागला. म्हणजे मी 12:30च्या आसपास बसले होते बासरी डेकोरेट करायला आणि आता 1:30 वाजले आहे. 1 तास लागला. 1 तासामध्ये आपली बासरी तयार आहे. चला मी तुम्हाला दाखवते कशी डेकोरेट केली आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही बासरी आवडली की नाही आवडली. संध्याकाळच्या वेळेला बाप्पांचं मस्तपैकी नैवेद्याचं ताट आम्ही तयार केलं आणि आरू पण आली होती आणि आता आरती करायची होती. पण आरतीच्या आधीची गंमत बघून घ्या तुम्ही. असं करायचं. असं आहे. हा पायावर तुझं नाही का? हा पाय असं. असं सांगायचं का? पण बघ ना मला. आरू आम्हाला एक रील शूट करायची. आरू शिकवते तिच्या मोठ्या पप्पांना आणि तिचे मोठे पप्पा किती मस्त करतायत बघा. चला 1 2 3 स्टार्ट. अशी चिक मोत्याची माळ होती ग. आहा 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 ऋतिक रोशन. नंतर एवढंच आहे. आता याच्यानंतर आम्हाला पण शिकवलं म्हणजे आपलं असं टाका असं. बाप्पाच्या समोर सगळं चाललंय. बाप्पा हसत असतील. बाप्पा म्हणत असेल अरे काय चाललंय. घे आरती घे चल. चला आता आरतीला सुरुवात करायची आहे. कुठे आरतीचं ताट? तुमचं जेवण आहे सगळ्यांची? नाही अजून नैवेद्य दाखवला नाही बाप्पाला. आरती नंतर नैवेद्य. चल घे आरती.
रीलची प्रॅक्टिस केली, पण रील काही शूट करता आली नाही आम्हाला. आम्ही केलीच नाही. बरं, तर अशा प्रकारे आज खूप काही स्पेशल आम्ही केलं नाही दिवसभरामध्ये, पण जे काही केलं ते सगळं मी छोटे-छोटे क्लिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि नवीन सबस्क्रायबर्सने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका. अशाच नवीन आणि छोट्या आपल्या गणपती बाप्पांच्या क्लिप्स रोज तुमच्या भेटीला येणार आहेत. आणि आजचा हा तुम्ही ब्लॉग पूर्ण बघितला त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.